नमस्कार फ्रेंड्स, अस्मिताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी खूप दिवसापासून एकही व्हिडिओ टाकला नाही. तर आता धोंड्याचा महिना चालू आहे, म्हणजेच अधिक महिना. आपण धोंडे कसे बनवायचे ते पाहू. तर त्यासाठी मी 1.5 ग्लास चना डाळ घेतलेली आहे. ती डाळ स्वच्छ धुवून आता आपण कुकरमध्ये ती लावून देऊ. तर बघा, डाळ आपली छान शिजलेली आहे. तर आपण ही डाळ आता मिक्सरमधून काढून घेऊ. तर ही बघा, डाळ आपली पूर्ण शिजलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकू. मी 1.5 ग्लास चण्याची डाळ घेतली होती, तर 1.5 ग्लासच साखर घेतलेली आहे. आपण यामध्ये विलायची पावडर आणि जायफळाची पावडर टाकून घेऊ. याने पुरणाला छान स्वाद येते. पुरण आपलं रेडी झालेलं आहे. त्यानंतर कणिक मळून घ्यायची आणि या प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करायचे. मग त्यामध्ये पुरण भरून धोंडे बनवायचे. तर धोंडे आपण 33 बनवत असतो, तर 33 गोळे आधी कणकीचे गोळे बनवून घ्यायचे. मग त्यामध्ये पुरण भरून घेऊ. तर आता आपण यामध्ये या प्रकारे पुरण भरू आणि त्याला व्यवस्थित पॅक करून घेऊ. बघा, या प्रकारे हे असे ते धोंड्याप्रमाणे तयार झाले आहे. असे बाकीचे सर्व आपण तयार करून घेऊ. या अधिक महिन्यात धोंड्याचं खूप महत्त्व असते. मुली आणि जावयांना घरी बोलवून त्यांच्यासाठी धोंडे बनवत असतात. तर बघा, आपले धोंडे पूर्ण बनवणं झालेले आहे. आता आपण त्यांना तळून घेऊ. या प्रकारे पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. याप्रमाणे पॅनमध्ये टाकून त्याला आता आपण मध्यम आचेवर तळून घेऊ. खायला तर खूपच छान लागतात हे धोंडे. ज्यांना पुरणपोळी आवडत नाही त्यांनी या प्रकारे करून खाल्लं तरी चालते. तर बघा, छान असे क्रिस्पी आपले धोंडे तयार झाले आहेत. तर बघा, आपले धोंडे किती छान असे तयार झालेले आहे आणि याचा आकार पण धोंड्यासारखा आहे. पण हे धोंडे खायचे आहेत. तर बघा, या प्रकारे आपले सगळे धोंडे तळून रेडी झालेले आहे.
तर आपले धोंडे तयार झाले आहे. तर फ्रेंड्स, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या अस्मिताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.